खरं म्हणजे 1970 ते 80 या दशकावरच मला कादंबरी लिहायची होती. हा काळ मला दाखवायचा होता. का दाखवायचा होता? तर हा काळ मराठी साहित्यातील कथा कादंबऱ्यांमधून सुटलेला काळ. या काळाचं वर्णन मराठी साहित्यामध्ये उपलब्ध नाही. असेल तर अर्धा पान 4 ओळी कथेच्या रूपात किंवा कादंबरीमध्ये अर्धा पेज 1 पेज असा आलेला. त्यामुळे समग्र पट या 1970 ते 80 या काळाचा हा मला मांडायचा होता, जो दुर्लक्षित राहिलेला होता. म्हणून काळ हे पात्र घेतलं. आता काळ जर पात्र घेतलं असेल तर त्या काळामध्ये घडलेल्या घटितांचा विचार आपल्याला करावाच लागतो. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, एखादी कथावस्तू जर आपण सांगत असू तर तिची विश्वसनीयता वाढवण्यासाठी ती कोणत्या काळामध्ये घडली हेही सांगणं तेवढंच महत्वाचं असते. उदाहरण सांगतो, मी काल परवा कुठेतरी गेलो होतो असं म्हणून तुम्हाला नाही जमणार. तुम्ही मला निश्चित विचाराल की काल गेला होता की परवा गेला होता, आणि काल परवा गेला होता तर कोणत्या तारखेला गेला होता. ही विश्वसनीयता असते. म्हणून ही कादंबरीमध्ये विश्वसनीयता टिकवायची असेल तर एका बाजूला ग्राम संस्कृती, ग्रामजीवन, ग्रामव्यवस्था, रूढी, परंपरा, चालीरीती, रीतीभाती, सण, उत्सव, चांगले प्रसंग, वाईट प्रसंग अशी एक शृंखला गुंफत असताना या शृंखलेच्या समांतर काळामध्ये 1971चा दुष्काळ, त्या दुष्काळामध्ये तिचा नवरा मरण पावला. 1972ला प्रचंड 1971चे युद्ध, 72चा दुष्काळ, आणि या दुष्काळानंतर उद्भवलेली परिस्थिती, ज्या वेळेला तिच्याजवळ पती नव्हता, आधार नव्हता, निराधार होती, ती मजूर बनलेली होती. त्यानंतरचा काळ म्हणजे ती मजुरीला लागल्या असताना येणाऱ्या अडचणी, त्यात 1975 मध्ये विदर्भामध्ये दुष्काळ पडलेला होता. आमच्या गावचे तांदूळ 6 पायल्या घेऊन नागपूरला जाणारे लोक टोपलीत तांदूळ ठेवायचे आणि वर भाजीपाला ठेवून रेल्वेला जाऊन नागपूरला विकायची, ही परिस्थिती. त्यावेळेला लग्नामध्ये तांदूळ जर कोणी खाऊ घातला असेल, भात, तर पोलीसवाले किंवा नगरपालिकावाले येऊन विचारायचे तांदूळ कुठून आले. जिल्हाबंदी होती, म्हणजे चाराबंदी होती, जिल्हाबंदी होती. अशा काळामध्ये हे जगणारे सगळे वास्तव, यासाठी काळ सांगणं आवश्यक आहे. 1976ला आणीबाणी लागली सर. या आणीबाणीनं आजही हा चर्चेचा विषय आहे, चर्चेला जातो. या आणीबाणीनं सामान्य लोकांना काय दिलं, विद्वानांना काय दिलं, काहींचं व्यक्ती स्वातंत्र्य हिरावलं गेलं, काहींना जेलमध्ये टाकलं गेलं, तर काहींसाठी 20 कलमांमधल्या 8 कलमा अशा आहेत की ते त्यांच्या विकासासाठी आहेत. उदाहरणार्थ मालगुजरी पद्धती बंद करणे, ज्यांच्या घरी जमीन नसेल त्याला जमीन देणे, विहिरी करून देणे, पाणी बांधून देणे, घरं बांधून देणे, या गरिबांसाठी आवश्यक असलेल्या गोष्टी होत्या. त्यामुळे किती लोकांनी त्याचं समर्थन केलं आणि किती लोकांनी त्याचा विरोध केला, हेही चित्र स्पष्ट होणं आवश्यक होतं. या आणीबाणीच्या काळामध्ये नसबंदीला कंटाळून लोकांनी इंदिरा गांधी विरुद्ध विद्रोह पुकारला, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे हेही चित्र आपल्या समोर येणं आवश्यक होतं. आणि यानंतर जयप्रकाश नारायण यांनी एक प्रचंड वादळ या भारतामध्ये निर्माण करून ठेवलं होतं. त्या वादळामध्ये भले भले काँग्रेसचे लीडर वाहून गेले आणि 351 जागा मिळवणाऱ्या काँग्रेसला 150च्या आतमध्ये यावं लागलं आणि जनता पार्टीचं सरकार आलं. कोणाच्या भरोशावर? सामान्य माणसाला हे वाटत होतं की हे सरकार आमच्या आशा अपेक्षा ज्या आहेत त्या पूर्ण करेल, अच्छे दिन आएंगे, हे तेव्हाच वाटलं होतं. आणि म्हणून लोकांनी ही निवडणूक, म्हणजे जयप्रकाश नारायणची गरज राहिली नव्हती, लोकांनी ही निवडणूक आपल्या हातात घेतली होती आणि ती जिंकून दिली होती. खेड्यापाड्यात जनता पार्टीचे कार्यकर्ते पोहोचलेले होते. असो, मग या 2 वर्षामध्ये नेमकं काय झालं याचं चित्रण कादंबरीमध्ये वाचा, मग तुम्हाला कळेल. इथे सांगायला वेळ नाही. मग आपसातच एकमेकांच्या हेव्या दाव्यामध्ये हे सरकार वागू लागलं आणि स्कायलॅब आला सर. अमेरिकेतला स्कायलॅब, 75,000 किलोची ती स्कायलॅब, तिचा व्यास किती आहे सगळं अगदी डिटेलमध्ये, व्यास किती, लांबी किती, रुंदी किती, उंची किती, सगळं कादंबरीमध्ये मांडलेलं आहे. ही अजस्त्र स्लॅब कोसळणार होती
ती आपल्या गावावर कोसळेल का, आपल्या तालुक्यात कोसळेल का, आपल्या घरावर कोसळेल का, आपल्यावरच कोसळेल का ही भीती. कारण आभाळ गर्जना झाल्याबरोबर ती कुठे पडते माहित नाही, पण आपल्याला भीती वाटते की आपल्यावर पडते का काय नाही. ही परिस्थिती असते. या भीतीपोटी सगळे लोक कांगरेजून गेलेले होते, डोंगरेजून गेलेले होते आणि अशा अवस्थेमध्ये शुक्रवार 19 सप्टेंबर तारीख दिलेली आहे, तिथे तो दिवस उगवला आणि आजचा दिवस आपला खतरनाक आहे हे प्रत्येकाला जाणवलं. घड्याळाची टिक 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 जशी वाढत होती प्रत्येक इकडे ठक 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 ठक, किती वेळ राहिला किती वेळ राहिला, हे सगळं सुरू झालेलं. हे केवळ एकट्याचं नव्हतं, हे गावातल्या 90% लोकांचं होतं. 10% लोकांकडे थोडीशी हिंमत होती आणि त्यातल्या ओरिजिनल हिंमत किती होती तो फार महत्वाचा आहे. कारण काहीतरी कधी कधी आपण दुसऱ्याला हिंमत देतो, अरे कुठली होता त्या होता तिकडून जरा उचवलेलं असते. तर अशा परिस्थितीमध्ये हे सगळे जगले. हे सगळा पट जो आहे, त्यानंतर इंदिरा गांधींचा मृत्यू आला, त्यानंतर वेगवेगळे आमचे राजीव गांधी आले, राजीव गांधी आल्यानंतर परिस्थिती, प्रत्येक वेळेला काय काय प्रगती झाली गावाची हा समांतर भागा घेतला. म्हणजे एकीकडे ग्रामीण जीवनाचं नीती मूल्य जगणं वागणं कसं बदलत गेलं, मूल्यांचा कसा ऱ्हास होत गेला, या बरोबरच राजकीय मंडळींचा सुद्धा कसा ऱ्हास होत गेला, हे दोन पदर एवढी कादंबरी पुढे. या दोन पदरांवरती कादंबरी पुढे नेत असताना राजकीय मूल्ये किती कसं कोसळत चाललेलं होतं. म्हणजे राजकारण हे खरं म्हणजे आजकाल आपण ऐकतो 80% देशसेवा, आपला समाजकारण आणि 20% राजकारण वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी किती छोटा मोठ्या 1978 मध्ये शरद पवारांनी दाखवून दिलेलं होतं. ह्या सगळे चित्र मी त्या कादंबरीमध्ये रेखाटलेलं आहे ते यासाठी की या पार्श्वभूमीवर लोकांची मानसिकता कशी होती, लोक कोणत्या दृष्टिकोनातून पाहत होते. लोक काय आंधळे नाहीत, ग्रामीण लोक इतके काय मूर्ख नाहीयेत, कारण त्यांच्या मागे एक ग्रामपंचायतचा रेडिओ होता. या रेडिओमधून सगळ्या बातम्या येत होत्या आणि 11 पासून संध्याकाळच्या वेळेला शेतातून आल्यावर लोक जेवण खावण व्हायची वेळ होईपर्यंत सगळे ऐकत होते. कारण त्यावेळेला आजच्यासारखे प्रबोधनाचे साधनं नव्हते, एकमेव साधन होता रेडिओ. आणि म्हणून जगात काय चाललं हे कळण्यासाठी प्रत्येक जण आसुसलेला असायचा. हे असं राजकारण. म्हणून हा एक दुहेरी पट कादंबरीमध्ये घेतला. एकीकडे ग्रामजीवन कोणत्या दिशेनं चाललेलं आहे, तिथले नीतिमूल्य कसं चाललेलं आहे, लोकांच्या नात्यांमध्ये किती दुरावा येतो आहे, दुष्काळामध्ये जनावरांचे काय हाल झाले, अक्षरशः घरचे जनावर सगळे सोडून दिले होते मोकाट. जा बाबांनो आपलं पोट भरा. कदाचित जनावरही म्हणत असतील, मालक आज तुमच्यावर ही अवदसा आली, ही वेळ आली म्हणून तुम्ही आम्हाला सोडून राहिले, याचं आम्हाला काहीच वाटत नाही. तुम्ही जगा, आम्हीही जगायचा प्रयत्न करतो, जगलो वाचलो तर पुन्हा भेटू. या पार्श्वभूमीवरती जनावर सुद्धा मालकाचा निरोप घेतात. ही मुक्या जनावरांची बोली या कादंबरीमध्ये आलेली आहे. तिथे जनावरे बोलतात, तिथे पक्षी बोलतो, तिथे असे ग्रामीण जीवनामधले जेवढे चित्रण करता येईल त्या पात्रांच्या अनुषंगानं ते केलेलं आहे. आणि पॅरलल असं राजकारण यासाठी ठेवलं की कोणत्या काळात काय घडत गेलं याची विश्वसनीयता लोकांना पटावी, हा त्यामागचा भाग होता.